अण्णा असं का करताय? तू माझी कावेरी नाहीयेस. का करतेस असं? सोड तिला. तिचा त्रास बघवत नाहीये मला. तिची कधी सुटका होणार आहे यातून? होईत सुटका. मी सांगीन त्या दिव्यातून गेलंस तर सुटका अटळ असा. अभिरामा उठ. माझ्या कावेरीला सोडव ग यातून. मला माझी पूर्वीची कावेरी आणून दे ग. खरंच सोडव तिला यातून. तुला जे करायचंय ना तू कर. आणि तू सांग फक्त मी काय करायचंय. पण माझ्या कावेरीला सोडव यातून. कावेरीक आणि सयाजीक मोकळीक देऊक बाई. त्यासाठी त्या दोघांका या घरात एकत्र ठेवूचा लागात. दोघाव माझ्या नजर कैदेत या घरात एकत्र राहते. तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का ग? इथे प्रत्येक क्षणाला मनात भीती वाटतेय मला. स्वतःच्या जोडीदाराबद्दल संभ्रम निर्माण होतोय. आणि तू म्हणतेस माझ्या कावेरीला त्या सयाजी सोबत या घरात. काय बोलतेस तू? शक्य नाही हे. थांबा, खैसरच थांबा. खै चाललास? तुमका लय पुढे पुढे करूची सवय लागली आहे ना. अहो बघा ना काय झाला हैसर. हा अहो सगळ्यांना नाका तोंडाशी इलेला हा. भुताटकी असा कळत नाही काय तुमका? माझी शपथ असा वरती गेला असतं. हैसरच थांबा. मी बघते. थांब हैसरच. नाही मला मान्य नाही. खपून घेणार मी. तिला वैतागलोच वाटता. तुला माहिती नाही मी कावेरीवर किती प्रेम करतो. कावेरीवर संशय घेऊन एकदा चूक केलेली आहे मी. आता त्या सयाजीला या घरात आणून मी दुसरी चूक नाही करणार. आमचा संसार टिकवायचा आहे मला. कावेरीला या सगळ्यातून बाहेर काढायचंय मला. आणि तू म्हणतेस त्या सयाजीला आणि कावेरीला या घरात सोबत. काय बोलतोस? नाही, या शक्य नाही. तू आणलंस ना हिला या घरात. आई, तुझा विश्वास आणि तुझ्या श्रद्धेचा आदर केला मी. पण जर काही चूक झाली ना मी सहन नाही करणार आई. ह्या बघ, तू का सहन करूचा लागात ना असा काही एक होक देऊचाय नाही मी या घरात. हिंदू माझा ऐक. आपल्याक जा व्हया ता करूसाठी थोडो वेळ जाऊक होयो. आणि तवसर ह्या दोघांका हैसर असणं महत्वाचा असा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे दोघाव समोर असतील तर लक्ष ठेवूक होईत त्यांच्याकडे. मी माझ्या सुनेवर लक्ष ठेवतले पण त्या सयाजी खैसर ठेवतले नाही. अगो इप्रीत होईत इंदू. अगो आता काय इप्रीत होऊचा बाकी हा. ती दोघा हैसर ठाण मांडून बसलेली असत. घरातल्यांका त्रास होता. त्या दोघांका तू लग्नाचो. इंदू काय बोललीस तू? काय? कुठलं लग्न? कुणाचं लग्न? अण्णा आणि शेवंता लग्न? अभिरामा, त्या शेवंताक ना ह्या घरात लगीन करून येऊचा होता. ह्यांनी ते का शब्द दिलेला होतो. पण त्याचा लगीन होक नाही ना म्हणान आपल्या सगळ्यांका त्रास देता. अगं मग यासाठी ही आहे ना इथे. मग का घडते? का कावेरीला त्रास होतोय? त्याका सोडवीन मी त्रासातून. बाबा थोडो धीर धर. वहीत सगळा चांगला. या बघ अभिरामा, तू त्रास करून घेऊ नको स्वतः.
कावेरी काय नाही होचा. चल चल चल, सगळा बरा होतला. चल चल. गो बाय. तू का ह्याच्यात ना लवकर सोडवीन मी. विश्वास ठेव. अभी 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 हॅलो. अगो मी बोलतोय. स्वतःची वेगळी ओळख सांगायची काही गरज नाहीये. खरं तर तुमच्या नायकांची बोलायची इच्छा सुद्धा नाहीये माझी. तुमच्या सगळ्यांमुळे माझा नवरा माझ्यापासून दूर चाललाय. आता पण त्याला खूप शोधलंय मी. कुठे कुठे नाही शोधलं त्याला. एक रस्ता नाही सोडला, एक गल्ली नाही सोडली, पण तो कुठेच नाही सापडत आहे. पण आता नाही. आता ना त्या कावेरीला सोडणार नाहीये मी. तिच्यामुळे माझा सयाजी. अगो सयाजी हा. काय? कुठे आहे सयाजी? अगो हैस वाड्यावर हा, वाड्यावर. कसं काय? अगो होय, त्या वच्चींना काहीतरी केलेला हा. दोघाव हैसरच असत. माकाना लय भीती वाटता गो. ती वच्ची काय करीत ना सांगता येऊचा नाय. बघ बाया, तुझं घो तुका जिवंत हवं असत ना तर हैस लवकर ये. गोवाचं बघ काय आता. बच्चे. इंदू बस. इंदू सून आता शुद्धीवर इली हा. घाबरा नको. नशीब येळेवर संकेत गावलो. नाहीतर काय लगीन केल्याने असता. घे मी तुका विचारतोय. वय केल्यानी असता लगीन. त्याच्यासाठीच सगळो अट्टहास असा. या बघ, पाणी नाका तोंडाशी इलेला हा. काय तो कायमचा बंदोबस्त नाही केलास ना तर सगळं उद्ध्वस्त होईल. हा उपाय असा. काय उपाय असा ना तर सांगून टाक. आणि काय करूचा ना तर करून टाक. काय ता हिंदू मार्ग सापडता, पण दर वेळेस तो सोपोच असा तसा नाही ना. आणि या वेळेस तर सगळाच कठीण होऊन बसलेला हा गोबाय. म्हणजे हिंदू आता दोघांवर नजर ठेवूची लागात. त्याच्यासाठी कावेरीक आणि सयाजी ह्या घरात एकत्र ठेवूचा लागात. ह्याच मी तुझ्या झिलाक सांगत होतय. पण खायचं गोय का तयार होय ता काय नाही. दुसरं काय तो उपाय सांग. कावेरी आणि सयाजी ह्या घरात एकत्र रवतले नाहीत. दुसरो पर्याय नाही हा. त्या दोघांका नजर कैदेत ठेवूचा लागात. एकाच छताखाली राहूचा लागात त्यांका. तुमच्यात नि सुशल्यात जे काय वाद असतील ते बाजूक ठेवूचे लागतील. तरच ता त्याच्या घोवाक ह्याच्यात सून बाहेर काढू शकता. आणि तुम्ही कावेरी त्या दोघांका
एकत्र ठेवूक तयार असशाल तरच पुढचा कायदा होईल, नाहीतर सगळं आणखीन कठीण होऊन बसत गो बाय. हा सगळा सावर ना कठीण हा. हो छायाताई, अहो ऐकलास? काय चालला बघा घरात, काय होता बघा रे देवा. काय झालं आळू? हो काहीतरी झाला म्हणा नाळवतोय ना. बाय माझे, या ऐकूच्या आधी माझे कान कसे नाही फुटले. सगळा विपरीत चालला आहे सर. एखाद्याची ना मती भ्रष्ट होत. अगो आता सांगतल काय निस्ती बोंब घालतल. आये सांगतास की मी सांगू? आई काय झाला? सांगू तो अंडा का वच्ची खैसर आणून ठेवला नाही ना. आता बघा काय करून ठेवीत घराच. आता सरिता सरळ सांग काय ता? अहो अण्णा आणि शेवंतात ह्या घरातून बाहेर काढूच्या नादात ती वच्ची सयाजी कायरी वांगडा ठेवचा म्हणता. आहे खरं आहे हा? अगे जरा झिलाचा तरी विचार करायचो. तिचं संसार मोडूक बघतस काय सावरूक बघतस? ही लक्षणं काय बरी नाही हा, बरी नाही. काय चाललेलं आहे या? हा कसली बुद्धी? ह्या सगळ्या करून काय मिळणार आहे? बस झाला, बाकापणे पटत नाही हा. अहो दोघांच्या अंगातली भूता काढूची होती ना तर तेवढा काम करायचा ना. आता नको ते उद्योग करूची काय गरज होती? लिया इलस. पण जाताना इलस तसा एकटाच जावचा लागणार हा तुका. काय चाललंय सगळं? अगो हेनी ना तुझ्या गोवाक ऐसा ठेवून घेतला निया. विचारते का खया गो तुझो तो. काय अर्थ याचा? अगो अर्थ कळणार नाही तुका. हैसर सगळं सावळो गोंधळ चाललेलो हा. बच्ची सांगता आणि आमची म्हातारी ऐकता. नाही, मी हे सगळं होऊ नाही देणार. कुठे वच्ची? वच्ची आळवता की त्या आळून ना काय होणार नाही. इकडे ये दाखवतोय. हैसर असा तिची खोली. म्हातारे, काय सुरू आहे तुझं हे सगळं? येताना सगळा कळला असत तुका. मग हे माका विचारतस की त्या? अगं माझ्या सयाजीला इथे का आणलंस तू? खुळा गो तू. तुझ्या सयाजी हैसर घेऊन येऊक माका काही येड लागला? मी हैसर घेऊन येलय तो अण्णा नाही होतो. बघ तो सयाजी आहे, माझा नवरा आहे तो. आणि त्याला इथे आणायची तुझी हिंमत कशी झाली ग? अगो हैसर आणलंय म्हणान तो रवलो, नाहीतर हातात गावलो नसतो. तुझो घो काय आणि अण्णा काय. हे बघ मला तुझी बडबड ऐकायची नाहीये. माझ्या सयाजीला सोड. नाही सोडू शकत बाय. असं मग मीही त्याला इथे राहू देणार नाही. त्या का हैसरना घेऊन गेलंस तरी त्याचे पाय थैसर राहणारे नाही. परत हैसर वळतील. अगो गोवाक ताब्यात ठेवणं सोप्पा असता, अवसाराक नाही. हे बघ तुला इथल्या माणसांनी बोलवलंय, त्यामुळे तुझे जे काही नियम असतील ना ते इथल्या माणसांसाठी, सुषमासाठी नाही. जर मी ठरवलंय सयाजीला इथून घेऊन जायचं तर कुठल्याही परिस्थितीत मी त्याला इथून घेऊन जाणारच. खुळा गो तू हट्टी असस. जा वर अण्णाच्या खोलीत असा तो. बघ येता का तो. हाला नाही ना तर मी त्याला घेऊन जाईन, पण मी त्याला इथे कुठल्याही परिस्थितीत राहू नाही देणार. बरं वाटतंय ना आता? कावेरी टेन्शन नको घेऊ.
काही नाही झालं तुला, खरंच काही नाही झालं. आता बघ, तू लगेच उठशील आणि खाली जाऊन चालून येशील, सगळ्यांशी गप्पा मारशील, माझ्याशी गप्पा मारशील, मला तुझ्या हातचा चहा आणून देशील. मग आपण गप्पा मारत बसू, जसं ऑफिस मधून घरी येऊन आपण गप्पा मारत बसायचो ना, तसं. आठवतं तुला? तुझी अट असायची, कामावरून घरी आलं की कामावरच्या गोष्टी नाही बोलायच्या, छान छान बोलायचं. किती पॉझिटिव्ह वाटायचं ना आपल्याला तेव्हा. खूप दिवस झाले ना आपण तसं काही बोललोच नाही आहोत. आज बोलू, छान छान बोलू ना कावेरी. अभि, कधी सगळं संपणार? वेडी, लवकर संपेल. मग बघ तुला किती छान वाटेल. हे सगळं काही घडलं होतं आपल्या आयुष्यात, हे विसरून नवीन दिवसाची वाट बघायची. हो ना? पाणी. पाणी होय? हा, मी खाली जाऊन घेऊन येतो. अभि, वेंडा, बस. कावेरीक आणि सयाजीक मोकळीक देऊक होई, त्यासाठी त्या दोघांका ह्या घरात एकत्र ठेवूचा लागात. दोघाव माझ्या नजर कैदेत या घरात एकत्र राहत. कावेरी, मी पाणी घेऊन येतो. थांब, बस बस, आलो मी, लगेच आलो, पाणी घेऊन येतो. सयाजी, 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 चल, आपण इथे राहायचं नाही. चल, मी तुला घेऊन जायला आली. हा, चल. सुषमा, मला पण नाही राहायचं इथे. प्लीज मला इथून घेऊन चल. चल, उठ सयाजी, आपण आपल्या घरी जाऊ. सुषमा, सुषमा, मला उठता येत नाहीये. सुषमा, मला उठव. सयाजी, चल ना, उठ ना. सयाजी, उठ ना, उठ, चल. सुषमा, मला उठव. मला उठता येत नाहीये. मला उठता येत नाहीये. सुषमा, मला उठव प्लीज. सयाजी, सयाजी, हे शक्य नाहीये, हे शक्य नाहीये. मी सोडणार नाही त्यांना, मी सोडणार नाही त्यांना. माका बाहेर काढायचो. सुषमा, मला उठव. मला उठता येत नाहीये. पूर्वा, बघा काय बसलं, पाणी घेऊन ये. बस सुटल्या, सुटल्या, काय होत आहे? बस बस, बस सुटल्या, बस इथे बस. ते पाणी दे, पाणी दे, पाणी. अहो, केव्हा दे का पाणी? कुठे ती? कुठे? वच्ची कुठे? वच्ची, काय झाला काय या? वच्ची, वच्ची. काय केलंस तू? काय केलंस माझ्या नवऱ्याला? काय केलंस माझ्या सयाजीला? मोकळं कर या सगळ्यातून. त्याला का जखडून ठेवलंस?
सगळ्यातून सोडव माझ्या नवऱ्याला. ताच करूचा हा माका, पण त्याच्यासाठी सयाजी आणि कावेरी माझ्यासमोर एकत्र नजर कैदेत रवान दिला. तोच एक पर्याय असा. ते दोघे एकत्र या वाड्यात. ते दोघं राहतील या घरात. हो, दोघे राहतील या घरात. मला पर्याय मान्य.